नमस्कार, मी सायली जंगम. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आजची व्हिडिओ घेऊन आले गुढीची साडी आणि रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे ही. म्हणजे एका ताईने कमेंट केली होती की एका ब्लाऊज पीसमध्ये म्हणजे 80 सेंटीमीटर ब्लाऊज पीसमध्ये डबल लेअरची गुढीची साडी म्हणजे व्हिडिओ शेअर करा. तर तीच व्हिडिओ आज तुमच्यासोबत शेअर करते. तर त्यासाठी मी हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीस हे बघा 80 सेंटीमीटर सुद्धा नाही आहे, 70 सेंटीमीटरच आहे. म्हणजे ब्लाऊजमध्ये कोच निघाला साईडने. कोच म्हणजे माहिती असेल कुणाला नसेल हे बघा, तर क्रॉस कापड निघालं इतकं. नाहीतर झालं असतं 80 सेंटीमीटर, तर हा एक तुकडा निघाला. तर त्यामुळे 70 सेंटीमीटर सुद्धा नाही आहे. तर तुमच्याकडे 80 सेंटीमीटर असेल तरीही वापर करू शकता आणि कमी असेल तरीही वापर करू शकता. तर हे कापड 70 सेंटीमीटरपेक्षा सुद्धा कमी आहे, दाखवते तुम्हाला. तर पाहू शकता हे बघा, मेजर टेप ठेवलेले आहे. 66 सेंटीमीटर कापड आहे. तर त्यामध्येच आता आपण गुढीची साडी पाहणार आहोत, डबल लेअर गुढीची साडी पाहणार आहोत. तर पाहू शकता ब्लाऊज पीस मी असा ठेवलेला आहे. तर इथे मी इकडून किनारीकडून 17.5 इंचावर मार्किंग केले. तर 17.5 इंचाचा एक पीस काढून घेते मी. तर तुमच्या ब्लाऊजची लेंथ म्हणजे उंची किती आहे त्याप्रमाणे तुम्ही 2 पीस करून घ्या, म्हणजे 2 लेअरसाठी. आणि हा एक पीस आहे 27 इंचाचा. तर याचे 2 पीस म्हणजे 2 भाग करून घेते. एक थोडासा मोठा 6, 7, 8, 9 इंचाने आणि एक थोडासा कमी. तर याचे 2 भाग आपण करून घ्यायचे. तर पाहू शकता अशा पद्धतीने 2 भाग करून घ्यायचे आहेत. तर हे बघा, साईडने मी लेस लावून घेतलेली आहे. म्हणजे एक फोल्ड करून असा एक फोल्ड करून वरती लेस अटॅच करून घेतलेली आहे हे बघा दोन्ही पीसला. आणि दोन्ही पीस इथे एकमेकांवर ठेवून इथे हे बघा एक शिलाई करून घेतलेली आहे. तर आता प्लेट्स आपल्याला टाकायच्या आहेत. तर पाहू शकता हे बघा 3.5 इंचाची प्लेट्स येते. तर तुमच्या कापडामध्ये कितीची म्हणजे 3.5ची बसते, 4ची बसते ते पाहायचं आहे आधी. म्हणजे किती प्लेट्स बसतात त्याप्रमाणे मी मार्किंग करून घेतलेलं आहे हे बघा पूर्ण पीसला. तर 3.5 इंचाची होते. तर ही पहिलं मार्किंग सोडून आपल्याला उचलायचे आहे प्लेट्स. आणि जिथे मी लेस अटॅच केले तिथे आपल्याला ठेवायचे आहे. तर अशाच पद्धतीने पूर्ण लेस आणि इकडे मग आपण हाताने सेट करून घ्यायचे आहेत प्लेट्स. तर इथे झाली तर हवी तर आपण टाचणी पिन वगैरे लावून घ्यायची, म्हणजे त्या व्यवस्थित सेट होतील. आणि हे कापड कडक आहे त्यामुळे सेट व्हायला थोडासा वेळ लागतो. तर टाचणी पिन लावून घ्यायची आहे. तर ही दुसरी झाली. तर अशा 3च पडत आहेत, 3-4 पडतील. कापड कसं आहे त्याप्रमाणे हे बघा. तर इथे आपल्याला टाचणी पिन अटॅच करून घ्यायचे आहे. आणि मग ह्या प्लेट्स हे बघा, कापड कडक आहे बॉर्डरचं ह्या, त्यामुळे लगेच बसणार नाही. तर इथे सुद्धा आता आपल्याला टाचणी पिन लावून घ्यायचे आहे. तर 3.5 इंचाच्या आपल्या प्लेट्स बसलेल्या आहेत. तर इथे मी आता एक शिलाई करून घेते. तर पाहू शकता ह्या व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या आहेत हे बघा. तर ही बॉर्डर कडक आहे म्हणून मी हे लावले, टाचणी लावले. तर अशा सेट करून घ्यायच्या आहेत प्लेट्स सर्व हे बघा एकसारख्या. आणि इथे एक आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि मस्त प्रेस करून घ्यायचे आहे की जेणेकरून हे म्हणजे काठ आहे ते व्यवस्थित बसेल, कडक असेल तर ब्लाऊजचं, आणि खूप सुंदर असा लुक येईल तिला. तर त्यासाठी आपण प्रेस करून घेऊयात आणि मग कॅप कशी लावायची ते सुद्धा दाखवते. तर पाहू शकता हे बघा सुंदर असे प्रेस करून घेतलेले आहे हे बघा अगदी व्यवस्थित. आणि इथे एकमेकांवर व्यवस्थित प्लेट्स ठेवलेल्या आहेत. तर इथे एक शिलाई करून घ्यायची आहे. तर आता आपल्याला हे अंतर मोजून घ्यायचं आहे. तर 3.5 इंचाची प्लेट्स टाकली होती, पण मी प्लेट्स अटॅच हे बघा हे करताना थोड्याशा इकडे लावल्या, त्यामुळे थोडंसं अंतर वाढलेलं आहे. म्हणजे एकावर एक ठेवल्या नव्हत्या, थोडंसं म्हणजे कमी कापड आहे त्यामुळे जरासं इकडे घेर दिसावा यासाठी मी थोड्याशा लांब लावलेल्या आहेत हे बघा. तर आता आपण मोजूयात किती येते. तर 4 इंचाचं येते. तर हे 4 इंचाचं आहे. तर आपल्याला 4 म्हणजे 4 बाय 4, 4.5 जितकं कापड असेल त्याप्रमाणे आपल्याला एक कॅपसाठी काढून घ्यायचं आहे कापड. तर आता इथलं जे क्रॉस उरलेलं आहे त्याचाच वापर करते. आणि तुमच्याकडे जर समजा हे असं कापड नसेल उरलेलं, ब्लाऊज पीस आहे त्यामुळे उरेलच असं नाही, तर हे बघा मिक्स आणि मॅच करून सुद्धा लावता येते. आता हा म्हणजे कोच निघाला क्रॉस कापड म्हणून माझ्याकडे आहे.
पण तुमच्याकडे नसेल तर असंच मॅचिंग कोणतंही तुम्ही इथे कापड वापरू शकता. तर याचाही वापर केला तरीही चांगलं वाटेल आणि याचाही केला तरीही चांगलं वाटेल. तर इथे 5 बाय 4.5चे 2 पीस मी काढून घेतलेले आहेत. तर आपल्याला आता म्हणजे साडीला कॅप लावून घ्यायची आहे. तर हे बघा, हे कापड आपल्याला सरळच ठेवायचं आहे. तर पाहू शकता, हे बघा इथे मार्किंग केलेलं आहे. तेवढी जागा म्हणजे सोडायची आहे आपल्याला. तर जिथे मार्किंग केलं आहे ना तिथेच आपल्याला नाडी ठेवून घ्यायची आहे. तर मी लटकनसुद्धा बनवलेले आहेत हे बघा. तर तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने लटकन बनवून घ्यायचे आहे. तर दोन्ही नॉट हे बघा, दोरी आपल्याला इथे ठेवून घ्यायची आहे. म्हणजे जिथे मार्किंग केले त्याच्या साईडलाच, या साईडला सुद्धा हे बघा, इथे सुद्धा मार्किंगच्या बाजूला ठेवायचं आहे. तर हा बघा, हा पीस सरळच आहे, साडीसुद्धा सरळ आहे. तर आता हा पीस मी उलटा ठेवते. हा बघा, हा दुसरा पीस आहे तो उलटा ठेवायचा आहे आणि एक शिलाई करून घ्यायची. हे बघा, एक शिलाई करून घ्यायची. तर ही बघा, शिलाई मारून झालेली आहे. तर आता आपल्याला हे असं करून घ्यायचं आहे. हे बघा, म्हणजे जे असं होतं या साईडला, ती या साईडला करून घेते मी ही म्हणजे दोन्ही पीस कॅपचे. तर नाडी शिलाईमध्ये येणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे. तर इथून आता हे बघा, जे मार्किंग म्हणजे मार्जिन ठेवलं होतं शिलाईसाठी आपण, तिथूनच आपल्याला स्ट्रेट शिलाई करून घ्यायची आहे. इथून सुद्धा आणि इथून सुद्धा. तर ही बघा, शिलाई करून झालेली आहे. तर हे आता आपल्याला पलटी करायचं आहे. तर पाहू शकता, सुंदर अशी आपली गुढीची साडी तयार झालेली आहे. तर हिचा लुक सुद्धा आपण पाहूयात. हे बघा, खूप सुंदर अशी झालेली आहे. तर पाहू शकता तुम्ही गुढीचा लुक, खूप सुंदर असा गुढीचा म्हणजे गुढीच्या साडीचा खूप सुंदर असा लुक आलेला आहे. तर तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलाय की साडी कशी दिसते, गुढीला बांधतो साडी तेव्हा कशी दिसते. तर खूप सुंदर अशी झालेली आहे साडी. तर पाहू शकता तुम्ही. तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.